नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं विगम या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलेलो आहोत ते डोंबिवली येथील श्री खिडकाळेश्वर मंदिराच्या इकडे. असं सांगितलं जातं की हे मंदिर जे आहे ते पांडवकालीन आहे आणि इथे आजूबाजूला तलाव आणि सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. मुंबईपासूनच जवळच्याच ठिकाणी असणारं हे श्री खिडकाळेश्वर मंदिर. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण या मंदिराविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, वाशी, घणसोली, पनवेल, बेलापूर, ऐरोली या मार्गावरील पुढील बसेस याच मार्गावरून जातात. तसेच ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या 70 क्रमांकाच्या बसने आपण खिडकाळीपर्यंत पोहोचू शकतो. मंडळी आहे शिळपाडा हायवे आणि समोर पेट्रोल पंप आहे. हा रस्ता डोंबिवलीला जातो आणि इथून जातो मुंब्राच्या दिशेने, ठाणे दिशेने. तर मंडळी आहे श्री खिडकाळेश्वर महादेव मंदिर शिळपाडा येथील. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर उजवीकडे हे सगळं दिसतंय ते पार्किंगसाठी जागा आहे. आपण आपले 2 व्हीलर 4 व्हीलर इथे लावू शकता. आणि इथे सगळी ही रांगेमध्ये विविध फुलांची दुकानं आहेत. आपण तिथून आपल्याला जे काही भक्तिभावाने आपल्याला महादेवापुढे जे अर्पण करायचे आहेत ते आपण इथून घेऊन आपण अर्पण करू शकतो. मंदिर परिसरात असणारी ही विविध फुलांची दुकानं आणि येथूनच आपण आपल्याला हवी त्या रंगाची आणि भगवान महादेवाला प्रिय असणारं बेलफळ, श्रीफळ, विविध फुलं, गोडाचा नैवेद्य इत्यादी गोष्टी आपण खरेदी करून मग मंदिरात पुढे प्रवेश करू शकता. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराशेजारी असणाऱ्या पुरातन वटवृक्षाखाली विविध देवदेवतांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. घर में सुख शांति आने के मुख्य मंदिराचा सभामंडप गाभारा हा प्राचीन स्वरूपाचा काळ्या पाषाणात कोरण्यात आला असून मंदिराचा कळस हा अलीकडच्या काळात बांधण्यात आल्याचे दिसून येते. संस्कृती जोपासताना ती टिकवणं तितकंच महत्त्वाचं आणि त्यासाठीच प्रवेशद्वारावर असलेले हे फलक सर्वांचं लक्ष वेधून घेते. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगण्यात येते, परंतु त्या संदर्भातील कोणताही दस्तावेज, शिलालेख किंवा मूळ मंदिराच्या निर्मितीबद्दल कोणतीही माहिती देणारा फलक मंदिर परिसरात उपलब्ध नाही. परंतु हे मंदिर त्याच्या बांधकाम शैलीमुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराशी साधर्म्य असणारे नक्कीच वाटते. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडपात नंदी, डाव्या हातास श्री गणेशाची तर उजव्या हातास श्री शीतलादेवी मातेच्या पाषाणात कोरलेल्या मूर्तींचे दर्शन घेता येते.
मंदिराच्या सभामंडपातीलच विविध कोपऱ्यात पाषाणातच कोरलेला कलश आणि पूजेचा प्रसंग दर्शवणारे कोरीव शिल्प बघायला मिळते. तर दुसऱ्या कोपऱ्यात पूर्णाकृती स्त्री रूपातील देवीचे मूर्त स्वरूपात दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्याची चौकट देखील पाषाणातच कोरलेली असून वास्तुकलेचा उत्तम नमुना ठरते. यावर विविध मुद्रा असणाऱ्या पाषाणातील कलाकृती लक्ष वेधून घेतात. गाभाऱ्याच्या चौकटीवर मधोमध असणारे शेंदूर विलेपित गणेशाची मूर्ती आणि याच गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असणारे सुंदर नक्षीकाम पाहत असताना सद्य परिस्थितीत देखील सुस्थितीत असणारे पाषाणातील नक्षीदार कोरीवखांब अगदीच मनमोहक दिसतात. या मंदिराच्या लहानशा गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यातील भव्य शिवलिंग आणि त्याभोवती वेटोळे घालून फणा काढून उभी असलेली नागदेवतेची चांदीची प्रतिकृती पाहत आपण सहजच शंभू महादेवापुढे नतमस्तक होतो. शिवलिंगावरतीच असणाऱ्या कलशातून या शिवलिंगावरती सतत दुग्ध जलाभिषेक होत असतो. या मंदिर परिसरातच विविध साधू संतांची समाधी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच एक स्वामी शिवानंद महाराजांची जिवंत समाधी. समाधी मंदिरासमोरील होम हवनासाठी यज्ञकुंडाची राखीव जागा आणि त्या शेजारी असणारं मंदिर ट्रस्टचं कार्यालय. या देणगी कक्षासमोरच असणारं श्री रामभक्त मारुतीचं हे लहानसं आणि तितकंच सुंदर मंदिर.
श्री खिडकाळेश्वराच्या या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की वनवास काळात पांडवांचे या परिसरातील खिडकाळी तळ्याकाठी वास्तव्य होते. त्याचवेळी पांडवांपैकी शिवभक्त ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांना शिवपूजन करायची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्याचवेळी खिडकाळी तलावाच्या तटावर त्यांना हे स्वयंभू शिवलिंग दृष्टीस पडले. मोठ्या श्रद्धेने या शिवलिंगाचे पूजन करत त्यांनी आपल्या इतर भावंडांसहित या मंदिराच्या सभामंडपाचे आणि गाभाऱ्याचे काम पूर्ण केले. श्री क्षेत्र खिडकाळेश्वराच्या या खिडकाळी तलावात आज अनेक जलचर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी कासव, मासे, त्याचप्रमाणे बदकं, बगळे आणि या परिसरातून उडणारे पक्ष्यांचे थवे आणखीनच या परिसराचं सौंदर्य वाढवतात. कोणी कधी सूर्याला अर्घ्य देतो तर कोणी पक्ष्यांना खाऊ घालतो. या तलावाकाठी विविध धार्मिक विधी आणि उत्तर कार्य पार पडले जाते. मंडळी, मुंबईपासून अनेक ठिकाणं आजही ऐतिहासिक क्षेत्र म्हणून ओळखली जातात. वाढत्या शहरीकरणामुळे आजूबाजूचा परिसर आज नव्याने वाढतोय. बिल्डिंगी वाढत आहेत. उंच उंच बिल्डिंगीमध्ये ही देवस्थानं, ही मंदिरं लपली जात आहेत. परंतु आपण इथे येणं जाणं ठेवलं, आपली श्रद्धा भावभक्ती आपण ह्याही पुढे जपला आणि या ठिकाणी येणं जाणं ठेवलं तर ही देवस्थानं, ही मंदिरं आणि हा इतिहास आणि हा ऐतिहासिक जो वास्तूंचा वारसा आहे तो यापुढेही जपला जाईल, वाढला जाईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी अशा ठिकाणी जसं शक्य होईल त्यावेळेस इथे येऊन इथला परिसर अनुभवा, इथलं निसर्ग सौंदर्य अनुभवा आणि ही ठिकाणं, ही देवस्थानं जपण्यासाठी पुढे या. आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.